मैत्रिणीनं जो आपण ओला घड बसवतो तर त्यासाठी माती लागते। तर आम्ही माती अशी आणतो शेतातून आणि वाळवतो उन्हामध्ये। तर थोडंसं आज ऊन पडलेलं आहे त्यामुळे मी दुकानच्या दारामध्येच ती वाळत घातलेली आहे 2 पोत्यांवर। तर एवढी माती कशासाठी असं म्हणत असाल तुम्ही, तर दुकान मालक आणि आमच्यात असं दोघांना मिळून ती माती आणलेली आहे। आणि हा व्हिडिओ कालचा होता। तर काल सकाळी मी सगळं आवरलं आणि पसारा थोडा काढून ठेवला, म्हणजे डबे वगैरे रिकामे करून ठेवले, म्हणजे संध्याकाळी आपण आल्यावर झाडून वगैरे काढायला बरं पडतं। आणि रात्री मग दुकानातून आम्ही आलो, लाईट नव्हती, मग मिसळ करायची होती म्हणून आमच्या यांची टॅक्ट बघू शकता तुम्ही। कांदा आणि टोमॅटो तेलात भाजून घेतलेला। आता तो कशाने, मिक्सर नसल्यामुळे, लाईट नसल्यामुळे मिक्सर लावता येत नव्हता, त्यामुळे त्यांनी तांब्याने असं व्यवस्थित ते बारीक करून घेतलेलं आहे। आणि मी इकडं भांडी थोडीफार घासत आहे अंधारामध्येच, कारण तास दीड तास वाट बघितली लाईटची पण काही येईना, म्हणून मी असं भांडी जे डबे होते ते घासलेले आहेत आणि कपाटावरच असं डब मारून ठेवलेले आहेत। म्हटलं अंधारात आता काय बाहेर डब मारायला नको, कारण की कसं होतं अंधारामध्ये उगाच अडगळ होते याय जायला आत बाहेर करायला। आणि बंड्या आमचा बघू शकता पसारा आम्ही सगळा काढल्यामुळे कसा शांत बसलेला आहे। इकडे तिकडे अजिबात त्याला हलता येईना, कारण दोन्ही तिन्ही खोलीत सगळा पसारा होता। हे बघू शकता, 2 जाळ्या मी भांडी घासून ठेवलेली होती। आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे। पहाटे लवकर उठून आम्ही राहिलेली भांडी मी घासत आहे। रात्री कंटाळा आला आणि त्यात लाईट पण वेळाने आली, त्यामुळे अंधारात काय करणार म्हणून मग आम्ही झोपून गेलो। आणि सकाळी बघू शकता तुम्ही उठून मी अर्धा पाऊण तास झालेला आहे। ह्या घड्यात 4:15 म्हणजे 4:45 वाजलेले आहेत। आणि फायनली माझी जवळजवळ सगळी भांडी घासून झालेली आहेत, थोडीशीच राहिलेली आहेत। आता ते घागरे वगैरे प्लॅस्टिकच्या आहेत त्या घासून घेते। आणि यांचं इकडं तोपर्यंत साफसफाईचं काम चालू आहे। त्यांनी सगळं घर झाडून घेतलं, स्वयंपाकघर, आणि जे कपाटं वगैरे आहेत ती पुसून घेतली। एकट्याने करायचं म्हणजे काय खरं नाही, तर दोघांनी मिळून केले की होतं। आणि वातावरण बाहेरचं बघू शकता, अजून अंधार आहे, जास्त काही घाण झालेलं नव्हतं, कारण की गणपतीच्या वेळी मी काढलेलं होतं त्यामुळं स्वच्छच होतं। आणि भांड्यांवर पण जास्त काही अशी धूळ वगैरे नव्हती, कारण की गणपतीच्या वेळी मी सगळं काढून परत स्वच्छ केलेलं होतं। सारखं जर तुम्ही स्वच्छ केला तर अजिबात त्रास होत नाही बघा। त्यामुळं एक 3-4 महिन्यातनं आपण पूर्ण घर असं स्वच्छ झाडून परत भांडे वगैरे सगळी काढली पाहिजेत कानाकोपऱ्यातनं। आणि हे स्टीलचं रॅक आहे, हे घासून मी वाळत ठेवलेलं आहे। आणि भांडी सगळी मी घासून इथं बाहेरच्या हॉलमध्ये डब मारून ठेवलेले आहेत। पसारा आपला दिसत नाही बघा आपण मांडल्यानंतर, पण केवढा पसारा असतो। ज्यावेळी आपण झाडायला घर काढतो त्याच वेळी कळते की केवढा पसारा आहे आपल्या घरामध्ये। आणि त्यावेळी आपल्याला वाटते की बाबा म्हणजे केवढा पसारा आपण केलेला आहे हे त्यावेळी कळतं। आणि आमच्या घरामध्ये आम्ही कोणतंही काम असू दे पण 2 जण मिळून करतो, एकट्याने कोणतंच करत नाही। कुठलं पण काम असू दे, बाहेरचे जरी कोणती पण कामं असू दे, तर ते मला घेतल्याशिवाय जात नाहीत आणि मी सुद्धा त्यांना घेतल्याशिवाय कोणतंच काम करत नाही। आणि आता थोडासा उजेड आलेला आहे आणि माझी भांडी वगैरे सगळी झालेली आहेत, फरशीसुद्धा पुसून झालेले आहे। स्वयंपाकघर, किचन ओटा वगैरे सगळा स्वच्छ धुवून घेतला, ही कपाटं वगैरे पुसून घेतली, स्टीलचं रॅक घासून घेतलं व्यवस्थित ते, आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलं। आणि सगळी भांडी व्यवस्थित डब मारूया म्हटलं आता, कारण की जागच्या जागी भांडी लागली की पसारा कमी होतो। आणि मग कसं होतं घरात खूप असा पसारा दिसायला लागला की कुठं म्हणजे फिरायला वगैरे जागाच राहत नाही आणि काय सुचत पण नाही। त्यामुळे म्हटलं आधी भांडी डब मारूया। अजून हे डबे ओले आहेत पण मी डब मारून घेतलेले आहेत। पण हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणल्यासारखं खरोखरच ज्यावेळी आपण सगळी घराची स्वच्छता करतो त्यावेळी घराकडे असं बघतच राहावं असं वाटतं। मेन महत्त्वाचं घरात स्वच्छता ही पाहिजे, लक्षात ठेवा। स्वच्छता असली तर देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असतो। जिथे स्वच्छता असते तिथेच देवी लक्ष्मीचा वास असतो, आणि जिथे स्वच्छता नसते तिथे लक्ष्मी देवीची बहीण अलक्ष्मी, म्हणजे जिला आपण अक्काबाई म्हणतो, तिचा वास असतो। आणि सकाळी पण मी मोडाचीच भाजी बनवलेली आहे। आणि घरातली कपडे वगैरे सगळी धुतली मी, आणि त्यानंतर आम्ही कॅनलला मोठं अंथरूण धुवायला गेलेलो। श्रीला हे अंथरूण आणि श्री
असं तिथं आधी त्या स्त्रीला सोडून आलेले आणि त्यानंतर मला नेण्यासाठी घरी आलेले होते. पडदे वगैरे सगळं एकदमच मी घेऊन आलेले आहे, कारण की म्हटलं एकदा आपण तिथे गेलो की सगळं एकटाक सगळं धुवून आणि वाळवून सुद्धा येतं. आणि मेन असतं ते हे ब्लँकेट बघा. हे ब्लँकेट कसं असतं, खूप वज्ज पण असतं आणि वाळत पण नाही लवकर, त्यामुळे आणि नाही वाळलं तर खूप घाण वास येतो. पण असं कॅनॉलला वगैरे आपण गेलो की हे बरं पडतं बघा धुवायला वगैरे. व्यवस्थित आपटून बडवून खळखळ असं पिळून खूप छान निघतं. जी मोठमोठे आहेत तेवढेच मी घेऊन आलेले आणि पडदे वगैरे सुद्धा घेऊन आलेले होते आणि असं उभारून आपटून वगैरे आम्ही ते धुतलं. नदीला सुद्धा खूप छान पद्धतीने धुणं निघतं, पण नदीला घाट पाहिजे. आता आमच्या इचलकरंजी नदीला घाट आहे, तिथं आम्ही अशाच पद्धतीने एकदम सगळं टेम्पो भरून किंवा रिक्षा भरून घेऊन जायचं आणि जेवण वगैरे घेऊन जायचं. सगळं अंथरूण वगैरे धुवायचं आणि तिथं मग जेवून खाऊनच आम्ही संध्याकाळी सगळं वाळवून परत घरी येत होतो. तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं माझी आजची स्वच्छता झालेली आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ दुपार सर्वांना. मी आलेले दुकानात सगळं आवरलं, घरातलं सगळं म्हणजे सगळं आवरलं. म्हणजे स्वयंपाकघर तर पूर्ण झालेलं आहे. मी काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की दुपारनंतर मी काढणार आहे. तर दुपारनंतर हे आले दुकानातनं आणि 3-3:30ला हे आले आणि त्यानंतर इथं दुकानात आल्यानंतर एवढा पाऊस पडायला लागला की कमीत कमी मला वाटते 7 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस पडत होता. काही खरं नाही, म्हटलं आज काय काढायला मिळतच नाही असं वाटलं पावसामुळं. पण 7 नंतर मग थोडा कमी आला. आम्ही गेलो तर तोपर्यंत लाईट नव्हती घरात. म्हटलं आता काय खरंच नाही, म्हटलं काढून काय म्हणजे काढायला काय मिळतच नाही असं वाटलं. तरी पण लाईट नव्हती. तशातच चहा केला मी. चहा तेवढा घेतला आणि पटाटा पसारा काढायला सुरुवात केली. थोडं उजेड होता, तसंच पसारा काढला आणि काढून ठेवला. मग लाईटची थोडा वेळ वाट बघितली तर लाईट काही येईना. मग शेवटी मिसळ बनवली, चपात्या बनवल्या आणि भात बनवला, तरी पण लाईट येईना. मग म्हटलं आता अंधारातच घासायला. मोबाईलचा टॉर्च लावला, आपलं जे ट्रायपॉड आहे मोबाईलचं त्याला टॉर्च लावला, मोबाईल त्याला अडकवला आणि भांडे घासायला सुरुवात केली. काहीतरी होऊन दे म्हटलं. भांडी घासले मी उभारूनच गॅस कट्ट्यावर. तिथं डबे वगैरे घासले सगळे आणि बारकी भांडी पण 1-2 जाळ्या घासली. खरं उभारून पायले दुखा लागले. मग यांना म्हटलं जेवूया, लाईट येते का बघूया. जेवायला घेणार तेवढ्यात लाईट आली. त्यावेळी वाजलेले जवळजवळ 9-9:15 वाजलेले होते. मग हे म्हणाले आता कंटाळा आलाय, आता काही काढायचं नाही आहे, असंच ठेवूया सगळं आणि सकाळी पहाटे लवकर उठून काढूया. मग तसंच ठेवलं आणि परत पहाटे मग 4-4:30ला उठलो आणि मग चालू केलं. दात घासलं, तोंड धुतलं आणि चालू केलं सगळं. मी भांडे घासायला चालू केली तोपर्यंत त्याने राहिलेला पसारा थोडा वरचं पातेली वगैरे होती ती सगळी बाहेर काढली, झाडलं. गॅस किचन ओटा वगैरे सगळा त्यांनी स्वच्छ धुवून घेतला आणि लुटून वगैरे काढून सगळं व्यवस्थित केलं त्यांनी. तोपर्यंत माझी भांडी पण झाली, स्टीलचं रॅक वगैरे सगळं धुवून काढलं मी. आणि त्यानंतर मग आंघोळला पाणी ठेवलं, आंघोळ्या केल्या तिघांनी पण. आणि पटाटा भांडी मी आणून मांडली आणि रात्रीच्या चपात्या होत्या 4-5. परत मग मी मोडाची परत आमटी केली थोडी आणि भात बनवला. एवढं बनवलं आणि परत सगळं मोठं धुणं घेतलं. परत कपडे धुतली, घरातली रोजची जी कपडे आहेत ती धुतली. देवपूजा कायच केलीच नाही. आणि मोठं धुणं घेतलं आणि कॅनॉलला गेलो धुवायला. कॅनॉलला गेलो, तिथं पण फुल्ल गर्दी होती. कॅनॉलमध्ये पण सगळीकडे धुवायला म्हणजे होती. तर एका ताईंचं होत आलेलं रोजची कपडे ते धुवायला, तिथं जवळपास असतील ती रोजची कपडे धुवायला पण कॅनॉलला येतात. तर त्यांचं होत आलेलं. मग त्या म्हणलं माझं झालं इथं धुवा. मग तिथंच धुतलं. परत असे तारा वगैरे मारलेल्या असतात, म्हणजे प्लॉटिंग पडलेलं आहे तिथं. तर प्लॉटिंगमध्ये अशा तारा मारलेल्या होत्या, त्या तारांवर घातलं. 1-2 तास बसलो तिथं, वाळवलं. 10:15 पर्यंत वाळवलं जरा आणि मग घरात बऱ्यापैकी वाळलं. खरं मला वाटते 80% वाळलेलं आहे, 20% राहिलेलं आहे, पण वाळलं, छान वाळलं. आणि पडद्यांसकट सगळं नेलेलं मी, चटई पडदे सगळं नेलेलं. सगळं धुवून वाळवून आणून घरात ठेवलं. डबा घेतलो आणि परत दुकानात आलो. म्हणजे अशा पद्धतीने काल रात्रीपासून सगळी धावपळ करून स्वयंपाकघर झालेला आहे. आता फक्त आपलं देवघर आणि हॉल तेवढा राहिलेला आहे. तो आता बघूया. आज संध्याकाळी हॉल काढणार
आणि मग उद्याला देवघर तेवढं काढायचं आहे. आणि थोड्याशा प्लास्टिकच्या बरण्या वगैरे राहिलेल्या आहेत घासायच्या, त्या आपण आता म्हणजे रोज थोड्या 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 काढणार. मग झालं. कसं होतं बघा, करूसपर्यंत आपण कधी करणार कधी होणार असं वाटत असतं. एकदा आपण त्यात हात घातलं की पटणं होऊन जातं. आणि त्यात ह्यांची साथ मिळाल्यामुळे मला पटणं झालं ते. नाही तर एकट्यानं काढायचं म्हणलं तर काय होत नाही, शक्यच नाही ते. कारण दुकान, घर आणि परत ते म्हणजे होतच नाही. त्यामुळं त्यांनी होती त्यामुळं ते पटणं आवरलं. स्त्रीनं पण मदत केली त्यामुळं पटाटा झालं ते. तर अशा पद्धतीने दसऱ्याची स्वच्छता आपली म्हणजे झालेली आहे. कमीत कमी मला वाटते 80% झालेली आहे, 20% राहिलेली आहे. कारण स्वयंपाक घर स्वच्छ होणं हेच महत्वाचं असतं. खूप पसारा असतो. आपण ज्यावेळी असं सगळीकडे लावलेलं असतं ते पसारा दिसत नाही, पण ज्या पसारा काढतो कुठं म्हणजे एवढा पसारा आपण कुठं ठेवतो हेच आपल्याला कळत नाही. पसारा मी तर म्हणते का नाही, ज्यावेळी नव्हता त्यावेळी वाटत होतं की म्हणजे ही वस्तू नाही आहे, ती वस्तू नाही आहे, हे घ्यायला पाहिजे, ते घ्यायला पाहिजे असं वाटत होतं. पण आता वाटतंय की आता इथनं पुढे एक ही वस्तू अजिबात मी घेणार नाही, कुठलीच नाही. भांडे असून दे किंवा काय असून दे, आहे त्यात सगळं काढणार आहे. कारण ठेवण्याचा एवढा प्रॉब्लेम होतो. घर मोठं असलं तर आपण एक स्टोरेज करून कुठेतरी ठेवू शकतो, पण लहान घर असलं तर पसाऱ्याचा खूप प्रॉब्लेम येतो. आणि कसं होतं, कोण आलं गेलं तर मग खूप अडचण होते. बसाय उठायला सुद्धा जागा राहत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे पसारा शक्यतो कमी केलेलाच बरा असतो. एकेकांच्या घरामध्ये पसारा नसतो, खरं मला वाटते शक्यतो म्हणजे तेच बरं आहे त्यात ऍडजस्ट करून काढणं हेच बरं वाटतं. खरं एक वस्तू ह्या लागतातच, त्या घेणं गरजेचं जास्त, लक्षात ठेवा. नाहीतर कोणाच्यात मागाय गेलं तर त्या मिळत नाहीत, मग त्यावेळी खूप प्रॉब्लेम येतो आपल्याला. खरं मी तर काय आता इथनं पुढं पसारा अजिबात घेणार नाही. आहे तो म्हणजे खूप झालेला आहे पसारा, बास आता. म्हणजे आपल्यापुरता आहे बास, कशाला उगाच आता. आणि उगाच विनाकारण त्यात पैसे पण गुंतून राहतात. आणि एकाला 2-3 वस्तू करण्यापेक्षा एकच वस्तू आहे, मग ती खराब झाल्यानंतर दुसरी घेतली तर चालते. चला, अशा पद्धतीने मी दसऱ्याची स्वच्छता केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, थोडंसं तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आता असं डोळा आपोआप झाकायला लागलेत आणि भांडी घासून हात ते दुखायला लागलेत. कारण जर्मनची वगैरे भांडी होती ती सगळी काळ्या साबणाने घासली. तरी मी गणपतीच्या वेळी सगळं काढलेलं, त्यामुळे यावेळी मला जास्त ताण काय पडला नाही, नाहीतर खूप ताण पडला असता तो. तर आणि आता हिने माती आणून ठेवलेली आहे, वाळत घातलेली आहे मी. आज थोडं ऊन पडलेलं आहे तर माती पण वाळायला घातलेली आहे. माती आणायची पण लक्षात नव्हती. काल अचानकच लक्षात आलं, ज्यावेळी आई आणि बहीण बोलतो की फोनवर, त्यावेळी मला लक्षात आलं की बाबा माती आणाय नाही आपण यावर्षी. नाही तर दरवर्षी माती आणून वाळवून चाळून मी सगळी वापरत असते. तर आता वाळत घातलेली आहे माती. बघूया आता केवढी वाळेल तेवढी वाळेल, नाहीतर आहे तशी वापरायची. चला, व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा विसरू नका. धन्यवाद.